पुढची बातमी पुणे मुंबई मिसिंग लिंकवर दरड कोसळली आहे। दरड हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि सध्या दरड कोसळल्यामुळे ढिगारा बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। पुण्याकडे जाणाऱ्या मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या 3 लेन सुरू आहेत, तर पुण्याकडून मुंबईकडे येणारी एकच लेन सुरू आहे। वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी आणखी 2 तास लागण्याची शक्यता आहे। दरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दरड कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी केली। दरड कोसळली असली तरी मुख्य मिसिंग लिंक टनेलला कोणतंही नुकसान झालेलं नाही। काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि काही वेळानंतर पुणे ते मुंबई मिसिंग लिंक सुरू होईल, असं मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं। मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या एक्सप्रेसवेवरील नव्या कोऱ्या मिसिंग लिंकची ही अवस्था आहे। या ठिकाणी पावसामुळे जी दरड कोसळली आहे ती दरड हटवण्याचं काम सुरू आहे, मात्र इतके मोठे बोल्डर्स आहेत, इतकी मोठी दरड आहे की पुढचे काही तास आणखी या ठिकाणी हा रस्ता सुरू होईल अशी चिन्ह नाहीत। या वरून कोसळणाऱ्या पाण्याला जे धबधब्याचं रूप प्राप्त झालंय ते देखील आपण पाहतो आहोत। मुंबईहून पुण्याला जाणारी वाहतूक जरी सुरू झालेली असली तरी पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक मात्र सुरू होऊ शकलेली नाही। त्यामुळं एक्सप्रेसवेवरची ही वाहतूक बंद आहे। जुन्या पुणे मुंबई हायवेवरची वाहतूक काही प्रमाणात सुरू झाली आहे, मात्र रेल्वे वाहतूक बंद आहे। त्यामुळं पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी आज सकाळपासून एका अर्थाने सगळे मार्ग जे आहेत ते ठप्प आहेत। इतकी मोठी दळणवळणाची वाहनं जी काही साधनं आहेत, जी हजारो कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आली आहेत, ती या एकाच पावसाने पूर्णपणे या सगळ्या साधनांच्या दळणवळणाच्या मर्यादा स्पष्ट केल्यात। मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे।